तर आपल्याला माहिती आहे की विश्वजित कदम हे जिल्ह्याचे काँग्रेसचे नेते आहेत आणि त्यांचं आणि विशाल पाटील यांचं मनोमिलन झाल्यानंतर विशाल पाटलांनी त्यांचं नेतृत्व स्वीकारलं. त्यानंतर विश्वजित कदमांनी जिल्ह्यावर हळूहळू आपली पकड मजबूत करायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये सुद्धा जयंत पाटील, विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांचा वाटा होता. आणि विश्वजित कदमांनी त्याच्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावली की त्याच्या अगोदर जे विशाल पाटील आणि जयंत पाटील यांच्यामध्ये काही मतभेद होते, म्हणजे त्यांचे मतभेद तर अर्थात 3 पिढ्यांचे मतभेद आणि एक राजकीय म्हणजे त्याची वैरच परिस्थिती होती, तर ह्या सगळ्या मिटवण्यामध्ये विश्वजित कदमांनी एक मोठा वाटा उचलला आणि विश्वजित कदमांनी या दोघांना बसवलं आणि या दोघांचे जे मनभेद होते ते मिटवले. त्यामुळं विश्वजित कदमांना सांगली जिल्ह्याबरोबरच आता पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा काही भाग बघावा लागणार आहे. त्यामुळं एक मोठी झेप घेण्याची तयारी विश्वजित कदमांनी सुरू केलेली आहे. अर्थात यापूर्वीच विश्वजित कदम मंत्री राहिल्यामुळे त्यांचा राज्यामध्ये अनेक ठिकाणी संपर्क आहे. ते गोंदियाचे पालकमंत्रीसुद्धा राहिलेले आहेत. त्यानंतर 2 वेळा ते महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहिले आहेत. त्यामुळे त्यांचा राज्यभर संपर्क ऑलरेडी आहेच. नमस्कार, मी हनुमंत मोहिते .सोनेरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आज आपण चर्चा करणार होतो की विश्वजित कदम पॅटर्न एक नवीन जिल्ह्यामध्ये आता त्यांनी एक रणनीती ठरवलेली आहे. त्यामुळे नेमका हा विश्वजित कदम पॅटर्न नेमका काय आहे आणि कशा पद्धतीचं राजकारण आता जिल्ह्यामध्ये वेगळ्या पद्धतीचं होणार आहे याच्याबद्दलची चर्चा आपण करणार आहोत. तर आपल्याला माहिती आहे की विश्वजित कदम हे जिल्ह्याचे काँग्रेसचे नेते आहेत आणि त्यांचं आणि विशाल पाटील यांचं मनोमिलन झाल्यानंतर विशाल पाटलांनी त्यांचं नेतृत्व स्वीकारलं. त्यानंतर विश्वजित कदमांनी जिल्ह्यावर हळूहळू आपली पकड मजबूत करायला सुरुवात केली आणि मग आपल्याला माहिती आहे की नगरपालिकेमध्ये त्यांच्या पलूस नगरपालिकेवर झेंडा काँग्रेसचा फडकवला. त्यानंतर जतमध्ये सुद्धा एक निर्णायक असं यश हे काँग्रेसला मिळालं आणि महानगरपालिका निवडणुकीतसुद्धा काँग्रेसनं जवळजवळ 18 नगरसेवक निवडून आणले आणि त्याच्यामध्ये सुद्धा जयंत पाटील, विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांचा वाटा होता. आणि विश्वजित कदमांनी त्याच्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावली की त्याच्या अगोदर जे विशाल पाटील आणि जयंत पाटील यांच्यामध्ये काही मतभेद होते, म्हणजे त्यांचे मतभेद तर अर्थात 3 पिढ्यांचे मतभेद आणि एक राजकीय म्हणजे त्याची वैरच परिस्थिती होती, तर ह्या सगळ्या मिटवण्यामध्ये विश्वजित कदमांनी एक मोठा वाटा उचलला आणि विश्वजित कदमांनी या दोघांना बसवलं आणि या दोघांचे जे मनभेद होते ते मिटवले. त्यामुळे एक चांगलं यश नगरपालिका निवडणुकीमध्ये, जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आणि महानगरपालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या लोकांना मिळालं. आणि अर्थात काँग्रेसनं जवळजवळ 18 नगरसेवक महापालिकेत निवडून आणले, जतमध्ये नगरसेवक निवडून आणले, पलूस नगरपालिका त्यांना आणि आता जिल्हा परिषदमध्ये सुद्धा राष्ट्रवादीचा अध्यक्ष आणि काँग्रेसचा उपाध्यक्ष निवडीमध्ये विश्वजित कदमांनी यश आलं. आता विश्वजित कदमांनी उपाध्यक्ष निवडताना त्यांच्या घरातील त्यांचे जे भाचे आहेत कुंडलमधून, ज्यांनी शरद लाड यांच्या पत्नींचा पराभव करून निवडून आलेले असे ऋषिकेश लाड यांची निवड उपाध्यक्षपदी केली. तर आता कदम पॅटर्नची रणनीती काय आहे, तर आता एक गोष्ट अशी आहे की काँग्रेसचं जी बांधणी आहे, पक्ष बांधणी, हे करण्याचा निर्णय काँग्रेस पक्षानं घेतलेला आहे. त्यानुसार सृजन संघटन अभियान हे त्यांचं राज्यभर सुरू आहे आणि त्यानुसार पश्चिम महाराष्ट्रामध्ये पक्षाची बांधणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे सध्या. तर त्याच्यामध्ये कोल्हापूरची बांधणी आहे ती सतेज पाटील करतात आणि बाकीची जी सांगली, सातारा या भागातली जी बांधणी आहे, अगदी पुणे, सोलापूरची बांधणी, तर ह्या बांधणीमध्ये प्रणिती शिंदे असतील, विशाल पाटील असतील, विश्वजित कदम असतील, यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. त्यामुळं विश्वजित कदमांना सांगली जिल्ह्याबरोबरच आता पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा काही भाग बघावा लागणार आहे. त्यामुळं एक मोठी झेप घेण्याची तयारी विश्वजित कदमांनी सुरू केलेली आहे. अर्थात यापूर्वीच विश्वजित कदम मंत्री राहिल्यामुळे त्यांचा राज्यामध्ये अनेक ठिकाणी संपर्क आहे. ते गोंदियाचे पालकमंत्रीसुद्धा राहिलेले आहेत. त्यानंतर 2 वेळा ते महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहिले आहेत. त्यामुळे त्यांचा राज्यभर संपर्क ऑलरेडी आहेच. त्याच्यामध्ये त्याने एक 500 किलोमीटरची पदयात्रा बुलढाणा ते आटपाडी काढलेली होती. त्यामुळे त्यांनासुद्धा अनुभव प्रचंड आहे. पण आता पक्षाची बांधणी 29 निवडणुकी दृष्टीनं करणं हे त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्यांनी एक रणनीती अशी विशेष ठरली आहे की जिल्ह्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये लक्ष हे विश्वजित कदम घालतील आणि त्यांची जी पलूस कडेगाव मतदारसंघाची आणि जिल्ह्यातल्या काही भागाची जबाबदारी आहे ती त्यांनी विकेंद्रित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता हे कसं विकेंद्रीकरण होणार त्याच्यामध्ये, तर एक गोष्ट आहे की त्यांचे जे पुतणे आहेत जितेश कदम
यांची निवड ही कडेगाव तालुका सभापती म्हणून झालेली आहे. त्यामुळं कडेगाव तालुका सभापती म्हणून त्यांच्याकडं कडेगाव तालुक्याची पूर्णपणे जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्या पद्धतीनं पंचायत समितीची जी सगळ्या निमित्ताची जी कामं आहेत, ज्या तिथे आरोग्य सुविधा असतील, शैक्षणिक सुविधा असतील, जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, त्यानंतर कृषी विभागाची कामं असतील, रस्त्याची कामं असतील, तर या सगळ्या गोष्टी जबाबदारी ही जितेश कदमांच्याकडं देण्यात आलेली आहे. त्यामुळं जितेश कदम मोठ्या ताकदीनं तिथं उतरले आहेत. त्यांनी अनेक आरोग्य केंद्रांना भेट दिलेली आहे, अनेक शाळांना भेट दिलेली आहे. रस्त्यांबद्दल, पाझर तलावाबद्दल आणि ताकारेबद्दल ते बोलतात. त्यांनी नुकतीच पाटबंधारे अधीक्षक अभियंता पाटोळेंची भेट घेतलेली आहे. त्यांच्या बरोबरीनं मिरज पंचायत समिती सभापती ज्या काँग्रेस आहेत तन्वी कमलेकर यांना बरोबर घेतलेला आहे. त्यामुळे मिरज पंचायत समितीचा कारभार आणि मिरज पंचायत समितीबरोबर सांगली महापालिकेच्या नगरसेवकांची चर्चा अशी संयुक्त जबाबदारी जितेश कदमांच्यावर दिलेली आहे. नुकतीच त्यांनी मिरज पंचायत समितीमध्ये सुद्धा कार्यकर्त्यांची चर्चा केलेली आहे. मिरज पूर्व भागातल्या कार्यकर्त्यांची चर्चा केलेली आहे. तसंच महानगरपालिकेमध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे की अनेक प्रभागांमध्ये त्यांचे कार्यक्रम झालेले आहेत. त्यामुळे महानगरपालिकेच्या अनेक प्रभागांची जबाबदारीसुद्धा जितेश कदमांच्यावर देण्यात आलेली आहे. तर जितेश कदमांच्यावर महानगरपालिका, त्यानंतर कडेगाव मतदारसंघ असेल आणि खानापूर आटपाडीतील काही भाग अशा प्रकारची जबाबदारी देऊन ती विकेंद्रित करण्यामध्ये सध्या तो निर्णय विश्वजित कदमांनी घेतल्याचं वृत्त आहे. आणि त्याच्याबरोबरीनं दुसरा जो आहे की जिल्हा परिषद उपाध्यक्ष जे त्यांचे भाचे आहेत ऋषिकेश लाड यांच्याकडे देण्यात आलेले आहे. आता ऋषिकेश लाड यांच्याकडं ऑलरेडी डफळापूरचा श्रीपती शुगर कारखाना हा त्यांच्याकडं कामकाजासाठी आहे. त्यानंतर यशवंत साखर कारखाना जो नागेवाडीचा भारती शुगरकडे घेण्यात आलेला आहे तो सुद्धा त्यांच्याकडे व्यवस्थापनासाठी आहे. आणि आता नव्यानं संजय काका पाटील यांचा तासगाव कारखानासुद्धा विश्वजित कदमांनी आणि महेंद्रप्पा लाड यांनी घेतलेलं आहे. त्यामुळे त्या कारखान्याची मॅनेजमेंटसुद्धा ऋषिकेश लाड यांच्याकडे आहे. त्यामुळे 3 कारखान्यांची मॅनेजमेंट त्यांच्याकडे आहे. त्याच्यामध्ये यशवंत कारखान्याचं म्हणजे नागेवाडीच्या भारती शुगर कारखान्याचं विस्तारीकरण सुरू आहे. त्यामुळे तो विस्तारीकरणाचा मोठा प्रोजेक्ट सुरू आहे, तो पण त्यांच्याकडे आहे. आणि दुसरी गोष्ट तासगाव कारखान्याचं रिनिव्हेशन करणं आणि पुन्हा हा कारखाना सक्षम करणं आणि पुन्हा त्याचं गाळप सुरू करणं या गोष्टीचं काम त्यांचं सुरू आहे. अशाबरोबरच त्यांच्याकडे आता आरोग्य आणि शिक्षण सभापती पदाची म्हणजे उपाध्यक्षकडं त्या समित्या दिलेल्या आहेत. त्यामुळं जो जयंत पाटील आणि विश्वजित कदमांचा एक प्रोग्राम आहे की स्मार्ट PSC आणि मॉडेल स्कूल, तर याची जबाबदारी ही ऋषिकेश लाड यांच्याकडे दिलेली आहे. त्यानिमित्तानं जिल्हा पिंजून काढणं, त्यानंतर पलूस कडेगावमधली शाळा, पलूस कडेगावमधील आरोग्य केंद्र त्यांना भेटी देणं, त्यानंतर इथली आरोग्य व्यवस्था चांगली करणं, भारती मेडिकल कॉलेज असेल, भारतीचा परिवार असेल, भारती डेंटल कॉलेज असेल, तर या सगळ्यांच्या बरोबरीनं आवश्यकता मदत लागलीच तर आरोग्य व्यवस्था ही सुधारणं, या सगळ्यांनी जवळजवळ 4 ते 5 तालुक्यांमध्ये हा सगळा प्रोग्राम नेणं ही जबाबदारी ऋषिकेश लाड यांच्याकडे देण्यात आलेली आहे. प्लस त्यांनी पलूस तालुक्यांमध्ये काँग्रेस पक्षाचं काम वाढवणं आणि पलूस तालुक्यावरची पकड ठेवण्याचं काम त्यांच्याकडे दिलं आहे. म्हणजे कडेगाव तालुका हा जितेश कदम यांच्याकडे आणि पलूस तालुका हा ऋषिकेश लाड यांच्याकडे अशा प्रकारची साधारण एक रणनीती आहे. आणि बाकीचा जिल्हा आणि मग खानापूर आटपाड्यामध्ये पक्षाचं विस्तारीकरण असेल, मिरजेमध्ये असेल, वाळवा शिराळा असेल, तासगाव कोठेमकाळ असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये विश्वजित कदम लक्ष घालतील. आणि विशेष म्हणजे महानगरपालिकेमध्ये सुद्धा काँग्रेसचा जनाधार वाढवणं हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आता काँग्रेस पक्षाचं सुजन संघटन अभियानामध्ये त्यांनी 4 मतदारसंघ टार्गेट केले आहेत. म्हणजे पलूस कडेगाव हा एक मतदारसंघ, सांगली विधानसभा मतदारसंघ, मिरज विधानसभा मतदारसंघ आणि जत विधानसभा मतदारसंघ. तर याच्यामध्ये रणनीती ही निश्चित झालेली आहे. ती सुद्धा रणनीती म्हणजे जितेश कदम असेल, विश्वजित कदम असतील आणि ऋषिकेश लाड असतील, हे मदतीला जतमध्ये विक्रमसिंग सावंत यांच्याकडे जातील, जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे आहेत. आणि काँग्रेसच्या आता शहर आणि ग्रामीणची पुनर्रचना सुद्धा होईल. त्यामुळं विश्वजित कदमांनी एक पॅटर्न तयार करून घेऊन सत्तेचं विकेंद्रीकरण करून जिल्ह्याचा विकासासाठी एक पॅटर्न, जिल्ह्याच्या काँग्रेसच्या पुनर्जीवनासाठी एक पॅटर्न, कदम घराण्याचं किंवा कदमांचं ज्या ठिकाणी वर्चस्व आहे तो बळकटीकरणाचं पॅटर्न अशा प्रकारचं तयारी केलेलं आहे. आता अर्थात याच्यामध्ये जनता नेमकं कसे प्रसाद देते, कसा नेमका प्रसाद मिळतो, याला विकास कामाचा किती चांगला त्याचा उपयोग होतो हे आपल्याला दिसेलच. तर भारती परिवाराच्या संस्था, सहकार कारखानदारी, हॉस्पिटल आणि त्याच्याबरोबरीनं जिल्हा परिषद, बाजार समिती आणि मार्केट कमिटी या तिघाचं कॉम्बिनेशन करून एक वेगळी विकासाचा आराखडा तयार करण्याचं काम सुरू आहे. अर्थात या पॅटर्नचा किती फायदा होतो आणि किती त्याच्यातून जनतेच्या विकासाचं काम होतं हे आपल्याला पाहावं लागेल. त्यामुळे आपलं या सगळ्या गोष्टीकडे लक्ष राहील.